उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरून सकाळी 9 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार। रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालंच नाही। कार्यक्रमावेळी अमित शहांसमोरचा प्रकार। रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। वेळेअभावी रायगडावर भाषण केलं नाही। राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले म्हणजे आम्ही बोलल्यासारखं। मुख्यमंत्र्यांनी मलाही भाषण करा असं सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदे यांची तक्रार। अमित शहा मला फायलींसंदर्भात काहीच बोलले नाही। एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। तक्रारीच्या चर्चांवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदावर मार्ग निघेल। रायगडच्या पालकमंत्रीपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांसाठी कडक कायदा करावा। किल्ले रायगडावरून छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं पाहिजे, पण आपण लोकशाहीनं चालणारे आहोत, त्यामुळे याबाबतीत आम्ही कडक कायदा करणार। किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून सुरुवात करावी। अमोल मेटकरींची मागणी। एकनाथ शिंदेंकडून शहांचा कणखर गृहमंत्री असा उल्लेख। तर शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण गुलामगिरीतच असतो, शिंदेंचं वक्तव्य। शेतकरी कर्जमाफी नाही ही लाजिरवाणी गोष्ट। अमित शहांसोबत फिरण्यापेक्षा राज्यासाठी विशेष पॅकेज आणावं। हर्षवर्धन सपकाळ यांचा शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यावर निशाणा। शहाणपणा केला तर मान उडवेन असं दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील बकऱ्याला सांगितलं। 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ कळेल। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं। आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। गाढवाचा फोटो ट्विट करत नरेश म्हस्के यांच्याकडून संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेनं ठरवलंय, खासदार म्हस्के यांचा ट्विट। संजय राऊत म्हणजे वसारलेलं भाडं। मंत्री गुलाबराव पाटलांचा राऊतांवर घणाघात। संजय राऊतांना आम्ही भाव देत नाही, पाटलांची टीका। मी पुन्हा मंत्री होणार नाही असं बोललं जात होतं, मात्र पुन्हा मंत्री झालो आणि तेच खातं मिळालं। मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। एकाला पालकमंत्री आणि एकाला पालक पनीर असं झालं असेल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंनी नाव न घेता गोगावलेंना डिवचलं। सुनील तटकरेंनी मला स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं। रायगडावरील व्यवस्था पाहायची असल्यानं स्नेहभोजनाला जाता आलं नाही, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। अजित पवारांनी कोकाटेंना कानपिचक्या दिलेल्या तरी देखील कोकाटेंची बेजबाबदार वक्तव्य थांबायला तयार नाहीत, राजू शेट्टी यांची टीका। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आर्थिक क्षमता नव्हती तर शेतकऱ्यांना आश्वासन का दिलं? कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारला सवाल। साताऱ्यातील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक। रायगड दौऱ्यानंतर अजित पवारांची बैठकीला उपस्थिती। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणाला काय दिलं? केवळ मासे आणि मटण खाण्यासाठीच कोकणात येतात, नारायण राणे यांची टीका। तर कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व कळणार नाही, विनायक राऊतांचा पलटवार। राणेंची महाराष्ट्र दखल घेत नाही आणि घेऊही नये, अरविंद सावंत यांचा राणे यांच्यावर निशाणा। गुहागरमधील मनसेच्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांची उपस्थिती। सत्कारावेळी मनसेच्या प्रमोद गांधी यांनी जाधव यांच्यावर मनसेची छत्री धरली। मनसेची छत्रछाया माझ्यावर आल्यानं मला चिंता नाही, सत्कारावेळी भास्कर जाधव यांचं मिश्किल वक्तव्य। देव बच्चू कडू यांना सद्बुद्धी देव अशी प्रार्थना। सुजय विखेंचा बच्चू कडूंना टोला। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील खरे भिकारी, दर 5 वर्षांनी मतांची भीक मागतात, बच्चू कडूंचं वक्तव्य। महिला कार्यकर्त्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आनंद पातडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी। अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पातडे यांच्यावर कांजूर पोलिसात गुन्हा दाखल। महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलिसांना
कारवाईबाबत निवेदन दिलं। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी। लेखपाल गणेश पगारेकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कौर यांच्याकडे लेखी तक्रार। धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळी दौऱ्यावर। जगमित्र कार्यालयामध्ये जनता दरबार घेतला। मुस्लिम बांधवांची गोल टोपी घातली। फोन लावून लोकांच्या समस्या सोडवल्या। जनतेशी संवाद साधला। खैरे साहेब होऊ नका, लोक काय करतात ते माहिती आहे ना। मंत्री अतुल सावे यांच्या पालकमंत्री संजय शिरसाट यांना कानपिचक्या। महापालिका आयुक्तांच्या मोबाईलवरून कानपिचक्या दिल्या। शिरसाट यांना संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्रमाला यायला उशीर झाल्यानं अतुल सावे संतापले। गुहागरमधील मनसेच्या कार्यक्रमामध्ये भास्कर जाधव यांची उपस्थिती। सत्कारावेळी मनसेच्या प्रमोद गांधी यांनी जाधव यांच्यावर मनसेची छत्री धरली। मनसेची छत्रछाया माझ्यावर असल्यानं मला चिंता नाही, भास्कर जाधव यांचं मिश्किल वक्तव्य। अमरावतीमध्ये 111 फुटी उंच हनुमान मूर्तीची उभारणी सुरू। हनुमान चालिसा पठणाला ठाकरेंनी विरोध केला होता, त्यामुळे अमरावतीमध्ये हनुमान मूर्तीची उभारणी। रवी राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या। सांगलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची मागणी। एकूण 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकती। मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यानं ईश्वरी भिसे यांचा मृत्यू। पेशींवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्याचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल। तातडीनं उपचाराची गरज होती, अहवालात नमूद। मोफत उपचाराच्या नावावर प्रकाश आमटे यांच्याकडून देखील औषधांपोटी 5 लाख रुपये उकळले। विजय वडेट्टीवार यांचं मंगेशकर रुग्णालयावर आरोप। मंगेशकरांचं नेहरूंसमोरचं गायन देखील मोफत नव्हतं। वडेट्टीवार यांचा पुन्हा एकदा निशाणा। गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस। सर्व तपशील मागवण्यात आल्याची माहिती। लवकरच चौकशीला बोलावण्याची देखील शक्यता। ईश्वरी भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार। मंगेशकर कुटुंबावर टीका करणं क्लेशदायक। आनंद परांजपे यांचा वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर। शाळा महाविद्यालयांना मराठी नाव बंधनकारक करा। अमित ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। शाळा महाविद्यालयांची नावं मराठीमध्ये दर्शनी भागेत लिहिणं बंधनकारक करण्याची मागणी। कॉरिडॉरच्या विरोधामध्ये पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम। सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत आंदोलकांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा। तहूर राणाला भारतामध्ये आणण्यावरून मी मोठा का तू मोठा हे करण्यापेक्षा त्याला फाशी झाली पाहिजे। काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा काँग्रेस आणि भाजपला सल्ला। नागपूरच्या उमरेड MIDC मधील स्फोट प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 60 लाखांची मदत देणार। कंपनी 55 लाख आणि सरकार 5 लाख देणार। चंद्रशेखर बावनकुळेंची साताऱ्याच्या कराडमधील सरकारच्या रिमांड होमला आमदार अतुल भोसले यांची भेट। अधिकच्या सोयीसुविधा योजनांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा। भोसले यांनी आमदारकीचं पहिलं मानधन रिमांड होममधील निराधार मुलांसाठी दिलं। मंत्री दत्तात्रय भरणे यांची अंथरुणे गावामध्ये यात्रेनिमित्त भेट। अंथरुणेच्या यात्रेनिमित्त भरणे यांच्याकडून ग्रामदेवतेचं दर्शन। यावेळी भरणे यांच्याकडून लहान मुलांना खेळणीचं वाटप। गुंड निलेश घायवळवर धाराशिवच्या अंदरूडमध्ये हल्ला। घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनात धरून हल्ला केल्याची माहिती। वाशी पोलिसात 5 जणांवर गुन्हे दाखल। मुंबईच्या घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेदरम्यान 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी। कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी तुफान राडा। खुर्च्याही फेकून मारल्या। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचं नेत्यांचं आश्वासन फोल ठरलं। प्रत्यक्षामध्ये कुठलंही काम होताना दिसत नाही। गोदावरी नदीला अजूनही जलपर्णींचा विळखा। तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा। स्थानिकांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी। ड्रग्ज प्रकरणामध्ये पुजारीच पेडलर्स असल्याचा आरोप। ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी। हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन। हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांना प्रसादाचं वाटप। ठाण्यातील ओवळा गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी। 32 फूट हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी। कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाचा चैत्र यात्रोत्सव। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोष। मानाच्या शासनकाठ्या देखील दाखल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती। परदेशींनी सनदी सेवेतून निवृत्त होण्यापूर्वी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात।
2025च्या मान्सून संदर्भात स्कायमेटचा अंदाज जाहीर. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये देशात सरासरीच्या सुमारे 103% पाऊस होण्याचा अंदाज. ला निना आणि एल निनोचा प्रभाव कमी असणार. टॅक्स भरण्यासाठी महाराष्ट्र क्रमांक 1 वर, दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात. 10 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांची संख्या झपाट्यानं वाढते. स्वित्झर्लंडच्या पर्यटकांचा जय महाराष्ट्राचा नारा. मुरबाडच्या सह्याद्री ॲडव्हेंचर ग्रुप सदस्यांनी शिकवल्या मराठी घोषणा. विदेशी पर्यटकांचा देखील मराठी घोषणांना प्रतिसाद. मुंबईतील राणीच्या बागेमध्ये कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालवल्यास 500 रुपयांचा दंड. पेंग्विन गेट, मुख्य गेट, कॅमेल गेट, त्याचबरोबर बैल गेट, बंगला गेट या ठिकाणी कामगारांना दुचाकी चालवता येणार नाहीत. दुचाकी चालवल्यास 500 रुपयांचा दंड. मुंबईमध्ये आतापर्यंत 13%च नालेसफाई. पालिका अभियंते उद्यापासून नालेसफाईच्या कामाचा आढावा घेणार. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांबाबत नियोजन करून तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश. पश्चिम रेल्वेवरील रात्रकालीन ब्लॉकमुळे सकाळी विरारवरून सुटणाऱ्या लोकलची अंधेरीपर्यंत धाव. धीम्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं सकाळी 8:30 पासून चर्चगेटसाठी गाड्या सुरू होणार. मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार. सध्या धावणाऱ्या 66 एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80 वर पोहोचणार. मुंबईतील एसआरए प्राधिकरणाच्या कार्यालयाचा विस्तार होणार. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी HDIL 4था मजला भाडेतत्वावर घेतला. जागा अपुरी पडत असल्यानं निर्णय. अमरनाथ तहसील कार्यालयानं गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये आणलेला ट्रक मालक आणि चालकानं पळवून नेल्याचा प्रकार समोर. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद. पुण्यामध्ये वाहतूक खटल्यांचं ई-फायलिंग. प्रायोगिक तत्वावर पुणे मोटर वाहन न्यायालयामध्ये ई-फायलिंग प्रयोग राबवला. 17 मार्चपासून आतापर्यंत 3560 खटले नोंदवले. पुणे पालिकेकडून सुरक्षा रक्षकांसाठी 139 कोटींचा खर्च. महापालिकेनं 3 वर्षांसाठी निविदा काढली. पुणे पालिकेमध्ये 1565 सुरक्षा रक्षक नेमले जाणार. पुण्यातील गोखलेनगरमध्ये ज्येष्ठ महिलेच्या दागिने चोरट्यानं लंपास केल्याची घटना. चोरट्याविरुद्ध चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुण्याच्या लोहगाव परिसरामध्ये रिक्षाचालकाकडून महिलेसोबत गैरकृत्य. फरार झालेल्या रिक्षाचालकाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पुण्याच्या हडपसर भागामध्ये दहशत माजवणारा गुंड टिपू पठाणची पोलिसांनी धिंड काढली. टिपू पठाणवर महिलेची जमीन हडपल्याचा गुन्हा दाखल. अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये पुण्यातील 9 रेल्वे स्थानकांचा समावेश. पुणे, शिवाजीनगर, लोणावळ्यासह 9 स्थानकांचा समावेश. तर महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार. पुण्यामध्ये सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. सावत्र बापाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल. आरोपीला जन्मठेप आणि 70,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा. पुण्याच्या धनकवडीमध्ये पादचाऱ्यांना धक्का मारून पैसे चोरणाऱ्या दोघांना अटक. पाया पाडण्याचं नाटक करून खिशातील 30,000 रुपये चोरल्याची घटना. या प्रकरणी 2 आरोपींना सहकार नगर पोलिसांकडून अटक. नागपूरमध्ये आतापर्यंत 2.25 लाख शेतकऱ्यांनी डिजिटल ओळखपत्र काढलं. डिजिटल ओळखपत्र काढल्यानं शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं होणार. जळगावच्या मळनेरमधील कळमसरे शिवारामधील शेतामध्ये आग लागल्याची घटना. 100 क्विंटल ज्वारीसह चारा आणि शेती साहित्य जळून खाक. जळगावच्या नशिराबादमध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडून नशिराबाद ते मलकापूर रस्त्याचं भूमिपूजन. 20 कोटींच्या निधीतून रस्ता बनवला जाणार. जळगावातील गुणवत्ताधारित शाळांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव. विटनेरमधील जिल्हा परिषद शाळेनं तर खासगीमधील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलनं पहिला क्रमांक पटकावला. धुळ्यामध्ये कृषी धान्य महोत्सवाला सुरुवात. आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. धुळ्याच्या शिंदखेडामधील अंजदे बुद्रुक गावामध्ये गोठ्याला आग लागल्याची घटना. आगीमध्ये गोठ्याचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात काहीशी घट. नंदुरबारमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमान. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. नंदुरबारच्या शहादामध्ये वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ. शहरामध्ये अतिक्रमण वाढल्यामुळे वाहतुकीची समस्या देखील वाढली. नंदुरबारच्या 4ही आगारांमध्ये प्रवाशांची संख्या वाढली. इतर राज्यामध्ये जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी. नादुरुस्त बसेसमुळे मात्र प्रवाशांचे हाल. नंदुरबारमधील शेवाळी नेत्रंग महामार्गाचं काम पूर्ण. मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम अद्यापही ठप्पच.
पश्चिम बंगालमध्ये बुकीची हत्या करणारा आरोपी रबी उल मिया उर्फ बाबू मुंबईतून अटक. जानेवारी 2025 पासून आरोपी मुंबईत राहत असल्याचं चौकशीत समोर. टिटवाळाजवळील खडवलीच्या खासगी वसतिगृहामध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तर काही मुलांना बेदम मारहाण. असायदान वसतिगृहामध्ये अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.